तर नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. मीच आहे प्रथमेश आणि तुम्ही पाहत आहात जॉब्स आणि बरंच काही. पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन जॉबच्या अपडेटसोबत. आजचे मित्रांनो जाहिरात असणार आहे RITES लिमिटेड, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया एंटरप्राइजेस यांच्याकडून ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. काय असणार जाहिरात, कोणकोणते पदे असणार आहेत, कोणकोणते विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकतात, सर्व सविस्तर माहिती व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मिनिस्टर ऑफ रेल्वे यांच्याकडून ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर यामध्ये मित्रांनो पद असणार आहे असिस्टंट HR. आता याची सविस्तर माहिती बघूया. त्याआधी मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या चॅनलवरती डेली तुम्हाला रोज एका नवीन जॉबचे अपडेट देण्याचा माझा एक छोटासा प्रयत्न असतो. त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. यामध्ये पद बघा असिस्टंट HR पद असणार आहे. एकूण जागा 15 असणार आहे. त्याचबरोबर एज लिमिट बघा मॅक्सिमम 30 इयर्सचं एज लिमिट असणार आहे. हे एज लिमिट मित्रांनो ओपन कॅटेगरीसाठी असणार आहे. इतर ज्या कॅटेगरी आहे त्यांना वयामध्ये सूट दिली जाणार आहे. त्याचबरोबर कॅटेगरी वाईज पदांचे विश्लेषण दिले आहे. अनरिझर्व्ह कॅटेगरीसाठी 8 जागा, EWSसाठी 2 जागा, OBCसाठी 1 जागा, SCसाठी 3, STसाठी 1 अशा टोटल 15 जागा यामध्ये असणार आहे. त्याचबरोबर याच्या एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असणार आहे ते बघूया. यामध्ये मित्रांनो क्वालिफिकेशन लागणार आहे ग्रॅज्युएट इन एनी डिसिप्लिन, म्हणजेच कोणत्याही शाखेची पदवी असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. त्याचबरोबर कोणत्याही प्रकारचा अनुभव तुम्हाला यामध्ये लागणार नाहीये, ही एक चांगली बाब असणार आहे. त्याचबरोबर तुमच्या डिग्रीमध्ये तुम्हाला कमीत कमी 50% मार्क्स असणे गरजेचे असणार आहे ओपन आणि EWS कॅटेगरीसाठी. त्याचबरोबर SC ST OBC कॅन्डिडेटसाठी 45% मिनिमम तुम्हाला असणे गरजेचे असणार आहे तुमच्या डिग्रीमध्ये. त्याचबरोबर याच्या सिलेक्शन प्रोसेसमध्ये तुमची एक रिटर्न एक्झाम असणार आहे. रिटर्न एक्झामद्वारे तुमचं सिलेक्शन यामध्ये असणार आहे. यामध्ये तुम्हाला 125 ऑब्जेक्टिव्ह टाइप क्वेश्चन असणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला 2.5 अडीच तासांचा कालावधी यामध्ये तुम्हाला दिला जाणार आहे. त्यामध्ये मित्रांनो या एक्झाममध्ये तुम्हाला अनरिझर्व्ह कॅटेगरी आणि EWSसाठी कमीत कमी 50% मार्क्स मिळवणे गरजेचं असणार आहे. इतर कॅटेगरीसाठी कमीत कमी 45% मार्क्स तुम्हाला रिटर्न एक्झाममध्ये मिळवणे गरजेचं असणार आहे. त्यानंतर तुमचे डॉक्युमेंट स्क्रुटिनी होणार आहे आणि त्यानंतर तुमचं सिलेक्शन यामध्ये असणार आहे. त्याचबरोबर वयामध्ये सुद्धा सूट दिली जाणार आहे, ते तुम्हाला सांगतो. SC ST कॅन्डिडेटसाठी 5 वर्षाची वयामध्ये सूट असणार आहे. OBCसाठी 3 वर्षाची वयामध्ये सूट असणार आहे. त्याचबरोबर PWD कॅन्डिडेटसाठी 10 वर्षाची वयामध्ये सूट दिली जाणार आहे. अशा प्रकारे एज रिलॅक्सेशन यामध्ये असणार आहे. त्याचबरोबर यामध्ये मित्रांनो तुम्हाला पगार बघा, सॅलरी तुम्हाला चांगल्या लेव्हलची असणार आहे. तुमचा अप्रॉक्सिमेट इयरली CTC वर्षाला तुम्हाला 8.16 लाखाचं पॅकेज यामध्ये असणार आहे. ही मित्रांनो सॅलरी चांगल्या लेव्हलची असणार आहे. त्याचमुळे या पदांसाठी तुम्ही नक्की अर्ज करा. तुमचं बेसिक पे असणार आहे 20,000 ते 66,000 मध्ये तुमचा बेसिक पे असणार आहे. इतर सर्व काही भत्ते ॲड केल्यानंतर तुमची वर्षाचं पॅकेज असणार आहे 8.16 लाख. मित्रांनो ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांसाठी एक चांगली संधी असणार आहे. त्याचबरोबर ॲप्लिकेशनची फी किती असणार आहे तुम्हाला? जनरल कॅटेगरी आणि OBC कॅन्डिडेटसाठी ₹300 ॲप्लिकेशन फी असणार आहे. त्याचबरोबर EWS, SC ST आणि PWD कॅन्डिडेटसाठी ₹100 ॲप्लिकेशनची फी तुम्हाला यामध्ये असणार आहे. अर्ज कुठे करायचा ते बघूया आता. यामध्ये मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ही असणारी अर्जाची ऑफिशियल वेबसाईट, इथे जाऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. ही वेबसाईट आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करून देतो. तिथे जाऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने यासाठी अर्ज करू शकता. त्याचबरोबर ही जी काही जाहिरात असणार मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल करून देतो. या जाहिरातीची PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला भेटून जाईल. तिथे जाऊन टेलिग्राम चॅनलवरून ही PDF डाउनलोड करा. PDF एकदा सविस्तर वाचा. जर या पदांसाठी तुम्ही पात्र होत असाल तर नक्की अर्ज करायला पाहिजे. त्याचबरोबर तुमचे मित्रांनो रिटर्न जी काही एक्झाम असणार आहे त्या रिटर्न एक्झामचा सिलेबस त्यांनी सुद्धा इथे मेन्शन केला आहे. त्याचबरोबर रिटर्न एक्झाम तुमची इथे बघा महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये तुम्ही रिटर्न एक्झाम याची देऊ शकता. मुंबईमध्ये सेंटर तुम्हाला असणार आहे. त्याचबरोबर त्याचा सिलेबस सुद्धा सविस्तर डिटेलमध्ये मेन्शन केलेला आहे. आता याच्या अर्जाच्या काही महत्त्वाच्या डेट्स असणार आहेत ते बघूया. अर्जाला मित्रांनो ऑलरेडी सुरुवात झाली आहे. 19 मार्च 2026 पासून अर्जाला सुरुवात झालेली आहे. शेवटची तारीख असणार आहे 27 एप्रिल 2026. या तारखेला तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने यासाठी अर्ज करायचा आहे. अर्जाची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये अवेलेबल असणारच आहे. अशा प्रकारे मित्रांनो ही जाहिरात सविस्तर पद्धतीने बघितली आहे. जाहिरातीमध्ये कसल्याही प्रकारचा डाऊट असेल कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करा आणि तुमच्या अशाच सपोर्टसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.